कापणी चालू आहे। तर हे आहेत मित्रांनो आंबाडा, हा आहे विनोद चा ग्रुप। एवढीच राहिलेली आहे। मित्रांनो, मोक्षकर आर्ट पेंटिंग यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत। मी महेंद्र पाटील घेऊन आलो म्हणजे आमच्या शेतावर आज कापणी आहे। तर मित्रांनो, माझ्या पाठी पाहू शकता एवढी कापणी झालेली आहे। तर त्याचा व्हिडिओ आपल्यापर्यंत दाखवण्याचा यूट्यूबद्वारे प्रयत्न केलेला आहे। तर मित्रांनो, एवढी आता कापणी झालेली आहे आणि आज ऊन पण भरपूर आहे, पाहू शकता। तर जमीनसुद्धा ओली आहे, कारण पाऊस अजूनपर्यंत म्हणजे उशिरापर्यंत पडत होता, त्यामुळं अजून जमीन काही सुकलेली नाही आणि काही ठिकाणी झरंसुद्धा आहेत, पाहू शकता। तर मित्रांनो, आम्ही सर्व आलेलो आहोत, घरातलीसुद्धा। मी, मंथन, प्रणाली, आई तिथे गवत काढत आहे आणि बाकी तिथे कापणी चालू आहे। तर आपण पूर्ण त्यांचा कापणीचा व्हिडिओ आपण पाहणार आहोत त्याच्यामध्ये। तर चला तर मग आपण व्हिडिओ पाहू चला कापणीचा। तर ही करपा आहेत आणि कापणीची काही ठिकाणी हिरवगार आहे, काही ठिकाणी सुकलेलं आहे पिंडन, कारण तुरतुरे आलेला, त्यामुळं काही सुकलेले आहेत, चुकतात ना ते, त्यामुळं। तर करपा व्यवस्थित पडलेत, काही मस्त कणस बिनस वगैरे, आणि सुवर्णाचं पिकलं आहे, छान कणशा आलेल्या आहेत। खरंच हे कसं आहे शेतकऱ्याचं एक म्हणजे सांगायचं म्हणजे, आज लावणी केल्यानंतर हे मोत्याचे ज्यावेळी दाणे येतील त्यावेळी येतील, पण कष्ट मेहनत ही प्रत्येक शेतकऱ्याला खूप करावं लागतं। त्यानंतरच हे सर्व धान्य, मोत्याचं दाणं प्रत्येक शेतकऱ्याच्या घरात येतात। तर मित्रांनो, शेतात कापणी चालू आहे, पाहू शकता। कारण डायरेक्ट एकच म्हणजे लांबचे लांब आपलं शेत असल्यामुळं मध्ये बांध वगैरे नाही, त्यामुळं पूर्ण मोठ्याच्या मोठं आपलं शेत दिसतंय, पाहायला मिळतंय। तर कापणी एवढी झालेली आहे, पाहू शकता। तर आता आपण जाणार आहोत कापणी करतात तिथे। काही ठिकाणी जास्त सुकल्या कारणाने पेंडा जरा खराब झालेला आहे, पाहू शकता। आणि काही ठिकाणी ओला आहे आणि तुरतुऱ्या वगैरे ते बोलतात, ती पाखरं ती पण आलेली आहेत काही बाजूच्या शेतामध्ये। तर हे आमचे शेत आहे, ते म्हणजे कोकणातील अलिबाग तालुक्यामधील चिंचोटी गावामधील शेतजमीन आहे आणि रोड लगतच आहे। तर आजूबाजूची कापणी काहींची झालेली आहे, काहींची बाकी आहे। तर आज आपल्या शेतावरती चालू आहे कापणी। तर हा आहे विनोद चा ग्रुप सर्व, आणि आज आमच्या शेतावरती कापणी करायसाठी आलेले आहे सर्व, आणि एवढी झालेली आहे कापणी। आज ऊन पण भरपूर आहे। आणि सुवर्णाचं पिकलं आहे। तर हा विनोदचा ग्रुप आहे। विनोद, किती दिवसापासून आहे कापणी चालू? विनोद, किती दिवस झाले? 10 दिवस झाले विनोद बोलतोय कापणीला। 10 दिवसापासून चालू आहे आणि अजून त्यांचे कापण्या बाकी आहेत। तर आज आपल्या शेतावरती त्याचा भरोसा ते आज आलेला आहे।
कोकणात भात शेती कापणी जोरात चालू आहे, कारण पाऊस उशिरा गेल्यामुळं काही लवकर पिकली होती ती कापणी झाली नाही. त्यामुळं उशिरा पिकल्यानं कापणीसाठी सुद्धा माणसं वेळेवर मिळत नाही. तर बहुतेक कापणी झालेली आहे अर्धी. आणि हा विनोदचा ग्रुप आहे, तर त्यांची मुलाखत घ्यायची होती मला थोडी. तर आता ऊन भरपूर आहे आणि घामाघूम प्रत्येक झालेलीच आहेत, कारण आज हीट जास्त. कारण जे बोलतात हे कापणीच्या वेळी जे तण असतं आणि हे पेंडण ह्याची सुद्धा गरमी जास्त असतं शेतामध्ये. तर ते प्रत्येक जे काम करणार त्याला माहीत आहे. मी सुद्धा त्याच्यातून गेलेलो आहे, कारण मी सुद्धा पहिलं कापणी वगैरे सर्व करायचो आणि आता पण करतो. पण काही पेंटिंग वगैरेची कामं आपली चालू आहेत, त्यामुळं जास्त काय आपल्याला वेळ मिळत नाही. त्यामुळे जेवढं थोडं काय होईल तेवढं करत असतो. मी सुद्धा थोडा आता करणार आहे कापणी थोडीफार. तर असं आहे सर्व हे. आणि आज आजूबाजूला पाहू शकता किती चतुरंग आहे, आणि ते प्रत्येकाच्या वेगवेगळ्या भाषेमध्ये काय बोलतात ते काय माहीत नाही, पण फिरत आहेत आज. तर कापणी जोरात चालू आहे. आता जेवणाची वेळ होणार आहे, तर थोडक्यात आपल्याला एक व्हिडिओ करून आपल्यापर्यंत दाखवत आहे, कारण जे आपल्याला जे काय चांगलं वाटतं ते आपल्यापर्यंत एक शेअर करावं असं मला वाटत असतं, बाकी काही नाही. तर चिंचा वगैरे अजून आपल्या शेतावर आहेत, आंबाडे आहेत, ते सुद्धा आपण पाहणार आहोत. तर आपल्या शेतावर आहे काय काय गोष्टी, म्हणजे असे निसर्गातील जे असतं ते आपल्याला दिलेले ते आपल्याला इथे शेतावर खायला मिळतं. आणि कोकणामध्ये काही कमी नाही, कुठल्याही गोष्टी ज्या आहेत त्या खायला मिळतातच, कारण काही ना काहीतरी वेगळं आपल्या कोकणामध्ये असतंच. ते प्रत्येकाला माहीतच आहे, ते बाकी ठिकाणी कुठे आपल्याला नाही मिळणार. म्हणजे कोकणाची मजाच वेगळी असतं, आणि कोकणामध्ये जे राहणार आहे त्यालाच ती मजा, आनंद आणि काही खायला ते कोकणांचे असतं. ते फळं वगैरे सर्व ते कोकणातच मिळतात. तर जेव्हा बांधील आहे त्या दिवशी उडवीसाठी गवत लागतं, त्यासाठी प्रणाली आणि आई गवत काढत आहेत. तर हा आमच्या शेतावरील डोरा आहे, याच्यात सुद्धा पाणी भरपूर आहे, कारण आता पाऊस उशिरा गेला आणि नाही केलं तरी 3-4 महिने राहतं याच्यामध्ये पाणी. तर आता आपण इथून जाणार आहोत तर चिंचा आंबट वगैरे ते आपण खाणार पण आहोत आणि पाळणार पण आहोत. तर चला तर मग आपण चिंचा पाहूया. हे आमच्या शेतावरील चिंचेचं झाड, आणि चिंचा पण भरपूर आलेल्या आहेत. चिंच पाहिलं की मला माझ्या तोंडाला पाणी सुटतं. तर आता चिंचा किती आल्यात पाहूया आणि चिंचा काढू आणि मस्त मीठ मसाला लावून खायच्या. तर आलेल्या आहेत भरपूर चिंचेला पाहू शकता. आंबट म्हटलं की मला जाम आवडतं. तर हे आहे आंबाड्याचं झाड, आणि आंबाडेसुद्धा आलेले आहेत मोठे मोठे पाहू शकता, मोठे झालेले आहेत आता हे बघा. तर आता हे आंबाडं काढणार आणि मस्त मीठ मसाला लावून खाणार आहे. आंबाडं दिसलं की माझ्या तोंडाला पाणी सुटतं. चिंचा तर मित्रांनो, शेतावर आपल्या म्हणजे दोन्ही टाईम असतं, पावसाळी आणि उन्हाळीमध्ये आंबे असतात आणि पावसाळ्यामध्ये आंबाडं चिंचा हे खायला मिळतंच. तर खरंच हे दोन्ही जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला जे आंबट वस्तू किंवा इतर काही शेतावर आपल्या असतं. तर चला तर मग आता आंबाडं खाऊया. हे असं आंबाड्याचं मोठं झाड आहे, तर मी आता आंबाडं खाणार आहे. तर हे आहेत मित्रांनो आंबाडा आहेत. तर मस्त उन्हाचे आंबट मस्त वाटले. हे आपल्याला कुठंच नाही, आपल्याला कोकणात आहे आणि शेतावरच आपल्याला खायला मिळणार आहे. बाकी कुठेही असे आपल्याला खायला मिळणार नाही. कोकणातली एक वेगळीच मजा असते, आणि आज शेतावर आंबट आपल्याला खायला मिळालेलं आहे. मस्त वाटलं. चिंचा, आंबाडे, आंबाडे यांचा आता खाऊन आनंद घेतलेला आहे. आता शेतात चाललेलं आहे पुन्हा. तर शेतात कापणी चालू आहे अजून. पाहू शकता काही ठिकाणी ओली आहे अजून, म्हणजे अशी
तर काही ठिकाणी सुकलेले आहे. तर हे आहेत मित्रांनो शेतकऱ्याचे मोत्याचे दाणे. तर आता आपण आतमध्ये पाहू चला. तर कापणी अजून चालूच आहे. तर सांगायचं म्हणजे यावर्षी पाऊस खूप पडला, पण कापणीच्या आधी. पण काही लवकर पिकले आहेत त्यांना कापणी करून काही दिले नाही. पण आता उशिराचे आहेत ती पिकली व्यवस्थित कापायला मिळाली आणि त्यामध्येच लवकर पण पिकले आता कापून घेत आहेत प्रत्येक शेतकरी. तर सांगायचं म्हणजे यावर्षी पावसाने थोडीफार मेहरबानी केली, कारण गेल्या वर्षीसुद्धा पाऊस कापणी केल्यानंतर पडला होता. त्याच्या आदल्या वर्षीसुद्धा कापणी केल्यावर पाऊस पडला होता. त्यामुळं खूप पिकाची नासाडी झाली होती. तर यावर्षी जरा व्यवस्थितपणे पावसाने मेहरबानी केली आणि प्रत्येक शेतकऱ्याला थोडा त्याचा जो शेतामधला मोत्याचा दाणा आहे तो व्यवस्थितपणे मिळेल अशी आशा वाटत आहे. शेतकऱ्याला किती गोष्टींना सामोरे जावं लागतं हे प्रत्येकाला माहीतच आहे. तरी शेतकरी आपले जे कर्तव्य शेतीचं आहे ते करतच असतं. कष्ट, मेहनत त्याची चालूच असतं. कधी पाऊस वगैरे वेळेवर नाही पडला त्याची वाट पाहणं, राब पेरणी केली की 10-12 दिवस पाऊस न पडणं किंवा राब व्यवस्थित झाला की पाऊस नसणं, अशा गोष्टी त्याच्या जीवनात प्रत्येक वेळी चालूच असतात. तरी तो न डगमगता आपलं शेतातील काम करत असतं. तर सांगायचं आहेच की शेतकरी कष्टाळू आणि मेहनती, त्यानंतरच ही त्याचे शेतामधले हे मोत्याचे दाणे घरी येतात. ज्यावेळी त्याच्या घरी येतात मोत्याचे दाणे, त्यावेळी शेतकरी खूप आनंदित आणि उत्साहित असतं. तर मित्रांनो, आता बोलता बोलता आपली भात शेतीची कापणी बहुतेक एवढी झालेली आहे. तर थोडं काहीतरी मनात येईल ते आपल्यापर्यंत थोडा विचार व्हिडिओद्वारे मांडण्याचा एक प्रयत्न शेतामधील करत आहे. तर बहुतेक आपली शेतामधली कापणी झालेली आहे. ही आता थोडीच राहिलेली आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ पाहत राहा आणि थोडक्यात माझी काही एक माझ्या मनातील काही असतात ते विचार आपल्यापर्यंत एक व्हिडिओद्वारे मांडण्याचा प्रयत्न करत असतो. खूप सारं काही आहे बोलण्यासारखं. जसं जसं वेळ मिळतं तसं तसं व्हिडिओमध्ये आपल्याला करून आपल्यापर्यंत दाखवण्याचा एक प्रयत्न करत असतो. विनोदच्या ग्रुपची माणसंसुद्धा मस्त कामाला आहेत आणि आपल्या शेतातली कापणी मस्त चांगल्या पद्धतीने केलेली आहे, पाहू शकता. तर आपलं शेत म्हणजे भरपूर मोठं आहे तरी नाही केलं तरी. तर आज आपली शेतातली कापणी होणार आहे आणि त्यानंतर 2 ते 3 दिवसांनी वरच्या शेतातली आहे. तर आज नाही केलं तरी म्हणजे ऊन पण भरपूर होतं, कारण गरमीसुद्धा आहे आणि काही ठिकाणी पाणीसुद्धा आहे का पाहू शकता. तर पाणी म्हणजे काय पाणी येणार आहे तिथून पलीतून तिथून अजून तिथे आहे. तर मित्रांनो, आता एवढी कापणी झालेली आहे. तर आता एवढीच राहिलेली आहे, पाहू शकता. तर आता पूर्ण शेत कापून झालेलं आहे. तर आता वाजलेले आहेत 5 आणि ही एवढी आता कापणी झालेली आहे. त्यानंतर आहे अजून एक वरचं शेत आहे, ते सुद्धा अजून कापणी बाकी आहे. तर तिथे उद्या किंवा परवा जाणार आहोत. तर ही आता कापणी आज होणार. तर आता मित्रांनो, कापणी आपली पूर्ण झालेली आहे शेतावरची आणि आता हे शेवटचं आहे एवढा तर झालं. आता पूर्ण झालेली आहे कापणी, पाहू शकता. तर आता आम्ही पण आता निघालेलो आहोत. तर पुढचा व्हिडिओ आपण पाहणार आहोत ते म्हणजे बांधीचा, नंतर मळणी येणार आहे. असं सर्व आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर असे 3 पार्ट होणार आहेत. पार्ट हा 1 आहे आणि पार्ट 2मध्ये आपल्याला बांधील मिळणार आहे, पाहायला मिळणार आहे आणि पार्ट 3मध्ये मळणी मशीनवरती काढतात त्याचा व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कापणीचा आवडल्यास आपल्या बोक्षेकर आर्ट पेंटिंग यूट्यूब चॅनलला
सबस्क्रायबर लाईक शेअर नक्की करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भेटूया पुढच्या असेच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.